माझ्यावर गेलो टीका साधा होऊन गेली त्याने तू आणतो तिथे. नमस्कार, मी शेतकरी मित्र संदीप मुठाळ. आजचा जो हा एरिया मित्रांनो, आज मी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा या गावी आलो. तर मित्रांनो, आता एकची मागची विहीर तुम्ही पाहू शकता. आमचे बुटकुल पाटील यांची एक विहीर आहे. तर ही विहीर देऊन समजा एक महिना झाला असेल काळ. एक विहीर दिली होती इथं मी. त्यांना जसं सांगितलं होतं की बा खडक नरम लागल, पाणी व्यवस्थित लागल, तसंच त्याप्रमाणे मित्रांनो त्यांना जसं खडक सांगितलं होतं त्याप्रमाणे पाणी लागलं, खडक लागलं. सगळ्यात सांगायचं महत्त्वाचं मित्रांनो, त्यांना एक पानाड्यानं पॉईंट दिला होता. त्यांची एक नेट सेट होतं इकडं. नेट सेटमध्ये इथं पॉईंट दिलेला होता, पण त्या एरियात पाणी नव्हतं. पण आम्ही काय केलं, इथं थोडंसं पॉईंट चेंज केला की आपण थोडंसं वरती घेऊ. म्हटलं वरती पाणी लागण्याची एक व्यवस्थित स्थिती आहे. त्यांनी माझ्या म्हणण्याच्या हिशोबावर तिथं पॉईंट घेतला मित्रांनो. व्यवस्थित पाणीही लागलं, जसं पाणी पाहिजे त्या दिवसात. कारण की आता सोमठाणा गावात सध्याच्या परिस्थितीत पाणी नाही मित्रांनो, जसं पाहिजे तसं. पण यांना एकदम व्यवस्थित पाणी लागलं. कारण की आजूबाजूचा जर परिसर पाहिला तर जसा पाहिजे पाण्याचा तसा नाही आहे. पण या एरियात यांच्या विहिरीला आजच्या परिस्थितीमध्ये एकदम चांगलं पाणी लागलेलं आहे. त्याच्यामुळे जसं खडक सांगितलं होतं त्याप्रमाणे पाणी लागलं. पुन्हा 5व्या महिन्यात ज्या स्थितीत पाणी पाहिजे त्या स्थितीत लागलं. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. कारण की 5व्या महिन्यात जसं पाणी पाहिजे तसं लागत नाही. कारण की 5व्या महिन्यात पाझरतं पाणी, थोडंसं कमी पाणी किंवा थोडे पाझरं असे या हिशोबाचे लागतात. कारण की ती हिवाळा भरणी चांगली चालू शकतात. पण उन्हाळ्यात जसं पाणी पाहिजे तसं पाणी लागत नाही. त्याच्यामुळे जे बुरकुल पाटलाला पाणी लागलं ते एकदम व्यवस्थित लागलं आणि त्यांचं पाणी व्यवस्थित असं राहू ही ईश्वराला प्रार्थना आहे. धन्यवाद.